नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। काँग्रेसपासून फुटून वेगळ्या निघालेल्या राष्ट्रवादीचा स्थापनेपासूनचा आजवरचा प्रवास अनेक वळणांवरचा, अनेक आव्हानांसह आणि टप्प्याटप्प्यानं झालेला आहे। आता ज्या टप्प्यात ही राष्ट्रवादी पोहोचली आहे त्या टप्प्यामध्ये मोठं आव्हान पक्ष कुणाचा आणि पक्ष कुणाच्या ताब्यात हे आहे। सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाच्या नंतर पक्ष आपल्याच ताब्यात राहील याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत। मात्र त्यांच्या या प्रयत्नांना आता त्यांच्याच आसपासच्या लोकांकडून सुरुंग लावण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतंय। सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीने पक्षावर आपली मांड ठोकायचा प्रयत्न केलाय ते कदाचित काही जणांना पटलेलं नसेल, पण हा पक्ष पवारांचा आहे, तो पवारांसाठी आहे आणि म्हणूनच तो पवारांच्या ताब्यात असला पाहिजे असा विचार कदाचित सुनेत्रा पवार आणि पडद्याआडून पार्थ आणि जय पवार करत असतील। या सर्व घडामोडी चर्चेला येण्याचं कारण सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला मिळालेलं आव्हान। या आव्हानाला फारसं काही लक्ष घालायचं नाही आणि द्यायचंही नाही असं ठरवलेलं दिसतंय। पण कायद्याच्या चौकटीत हा प्रश्न भविष्यात अडचणीचा ठरू शकतो। इथपासून ते हे अध्यक्षपद सुनेत्रा पवारांपासून काढून घेतलं तर कोणाकडे जाईल इथपर्यंतच्या विविध प्रश्नांसह आजची चर्चा। पण तत्पूर्वी या अध्यक्षपदाच्या वादात एकेकाळी सगळे वाद आपणच सहन करायचे का असं म्हणून बैठकीत चिडचिड करणाऱ्या सुनील तटकरेंनी आता काय म्हटलंय ते ऐका। इतर कोणाचा दिल्ली पाठीवरती झाला असेल तर मला त्या ठिकाणी द्यावं नाही। मी आज उद्या बसूस दोन बाबी आहेत। एक तर याची कायदेशीर वैधता तपासतो। मी मगाचपासून ते सांगतोय की मला स्वतःला सखोल दर्शनी याच्यामध्ये बिलकुल काही सत्य नाही। आम्ही केलेली प्रक्रिया ही अत्यंत घटनेनुसार आणि कायद्यानुसारच पक्षाच्या आहे, पक्षाने केलेल्या नियमानुसारच आहे असं माझं ठामपणाचं मत आहे। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत विद्या चव्हाण, त्या पवार गटाची भूमिका मांडणार आहेत, आणि आपल्या सोबत या चर्चेमध्ये प्रतिभा शिंदे आहेत ज्या राष्ट्रवादीची भूमिका मांडणार आहेत। दोन्ही महिलांचं या चर्चेमध्ये स्वागत। आपल्या दोघांनाही विनंती आहे की आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर दिसत असणार आहात तेव्हा कृपया कायम समोर पाहत रहा आणि मर्यादित वेळेत आपलं उत्तर पूर्ण करा। माझा पहिला प्रश्न पटकन आत्ताच्या घडीला प्रतिभाताई आपल्याला आहे, कोण आहे हा सच्चिदानंद सिंग आणि तो ज्या अर्थानं आणि ज्या अधिकारानं असं म्हणतो की प्रफुल्ल पटेल यांच्याकडे नेतृत्व होतं ते बरं होतं, आता भविष्यात फेर निवडणूक घ्या, इतकी ताकद ह्याच्याकडे आली कुठून? सच्चिदानंद सिन्हा हे झारखंडचे पूर्व श्रमिकचे प्रदेशाध्यक्ष होते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे। त्यांनी असं का म्हटलं, मला असं वाटतं की आता सध्या एक ट्रेंड सुरू झालाय की खूप आवाज करायचा, गाजावाजा करायचा आणि मग आपलं स्थान कुठेतरी दुसरीकडे आपल्याला जायचं असलं की मग ते अबाधित करून घ्यायचं। हा जो एक ट्रेंड आहे त्या ट्रेंडची बळी किंवा त्या ट्रेंडच्या या मोहामध्ये हे पटलेले गृहस्थ दिसत आहेत। कारण हेच सच्चिदानंद सिन्हा पहिल्या लाईनीपासून जेव्हा आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड झाली तेव्हा पहिल्या लाईनीत बसून हात वर करणारे आणि त्यांना जोरदार समर्थन देणारे हे होते। त्यामुळे आता एकदम त्यांना ही उपलब्धी का झालेली आहे, हा शोध जसे तुम्ही घेताय तसे आम्ही घेतो आहे, याचं उत्तर आम्हाला नक्की सापडेल। बिलकुल, आपण असं म्हणता आहात की आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नक्की सापडेल की अचानक सच्चिदानंद सिंग यांनी अशी भूमिका का घ्यावी। आपल्यासोबत विद्याताई आहेत। विद्याताई दीर्घकाळ शरद पवारांच्या सोबत काम करतायत, पवारांची कार्यपद्धती त्यांना ठाऊक आहे। पवारांच्याकडून हा पक्ष अजित पवारांच्याकडे गेल्यानंतर त्यांची भूमिका आपण ऐकलेली आहे। आता मला विचारायचं आहे, सर्वसाधारणपणे पवारांच्या आसपासची माणसं ही इतक्या सहज वेगळी भूमिका मांडत नाहीत। मग विद्याताई आपण सांगा, हा सच्चिदानंद सिंग कुणा तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून वागत नसेल यावर विश्वास ठेवावा?
मला असं वाटतं सच्चिदानंद सिंग कोण आहेत हे त्यांच्या पक्षातल्या लोकांना जास्ती जवळनं माहिती असेल. आम्ही अनेक वर्ष एकत्र राहिलोय. आता अजितदादांचा पक्ष वेगळा झालेला आहे. परंतु फारसं काय आम्हाला हे परिचयाचं नाव नाहीये. परंतु मला इथे एकच सांगायचंय की आता हा अजितदादांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यांची या पक्षाची भूमिका ही त्यांच्या अध्यक्षांनी सुनील तटकरेजींनी स्पष्टपणे मांडलेली आहे. त्यामुळे तो त्यांचा मला असं वाटतं अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्याच्यामध्ये काही बोलणं म्हणजे मला ते उचित वाटत नाही. कारण त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की आम्ही हा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे आणि सुनेत्रा वहिनींना त्यांनी अध्यक्षपदी आणि उपमुख्यमंत्रीपदी हे बसवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही आपण शंका घेण्याचं किंवा पुढे काय होईल किंवा आता काय चाललंय किंवा मागे काय घडून गेलं याच्यावरती चर्चा करणं निरर्थक मला असं वाटतंय. विद्याताई, मी यासाठीच आपल्याला हा प्रश्न विचारला कारण आपण आत्ता ज्या गटाच्या प्रमुख आहात म्हणजे प्रवक्ता या नात्यानं चर्चेमध्ये आहात, त्या गटाला मवियामध्ये स्थान आहे आणि मवियातले एक सकाळी 10 वाजताच्या पत्रकार परिषदेमुळे चर्चेत असलेले नेते असं म्हणतात की मोदी शहा हे राष्ट्रवादीमध्ये बिब्बा घालू पाहतात. आता त्यांच्याकडे निश्चित अशी काहीतरी माहिती असेल म्हणून ते अशा प्रकारे काहीतरी बोलले असतील. परंतु ती माहिती माझ्यापर्यंत काही पोहोचलेली नाहीये आणि मला असं वाटतं जोपर्यंत हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे तोपर्यंत आपण त्याच्यात जाहीररित्या आपली भूमिका मांडणं हे मला प्रशस्त वाटत नाही. बर, आपण अगदी थेट आणि स्पष्टपणे ही भूमिका घेताय की तुर्तास आपल्याला या वादात पडायचं नाहीये. तुमच्या पक्षाच्या संदर्भातले काही मुद्दे आहेत ते घेऊन मी पुढच्या टप्प्यात आपल्यापर्यंत येतो. पटकन प्रतिभाताई यांच्यापर्यंत पोहोचतो. प्रतिभाताई, तुम्ही शोधू पाहताय की सच्चिदानंद सिंग या व्यक्तीच्या नक्की भूमिकेमागचं खरं कारण काय असणार आहे. मग आणखी एक मुद्दा इथे उपस्थित राहतो की हे सगळं काही हे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे या जोडीच्या कडून घडतंय अशी जी चर्चा माध्यमात पोहोचते ती कुठून पोहोचते? मला असं वाटतं की ही तथ्यहीन चर्चा आहे. आमचा पक्ष हा एकत्रित आहे, सगळे एकसंघ आहे. आजच प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे साहेबांनी या संदर्भामध्ये आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. ती पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रदेश कार्यालयातनं मांडलेली भूमिका आहे. त्यामुळे ही उगाच अशा वावड्या पसरवणं आणि पक्षाला अस्थिर करण्याचं काम हे विरोधकांकडून केलं जात आहे. पण त्यांची हे स्वप्न मनसुबे कधीही पूर्ण होणार नाही. कारण आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही एकत्रपणे काय जे काही असेल ते आमच्या पक्षामध्ये आम्ही त्या संदर्भामधली भूमिका घ्यायला तयार आहोत, एकत्र आहोत. आणि आपण आता अगदी बोलताना पटकन असं म्हणालात, आत्ताच्या घडीला आपण असं अगदी पटकन म्हणून गेलात की जे काही घडतंय ते विरोधकांकडून घडतंय. मग आपल्याला हे सांगावं लागेल की असे कोण विरोधक आहेत की जे राष्ट्रवादीच्या बाबतीतल्या या बातम्या पसरवतात? ते पक्षा अंतर्गत आहेत की पक्षाच्या बाहेरचे आहेत? तुम्ही आत्ताच सांगितलं की सकाळी कोणी प्रेस घेतली, त्या प्रेसमध्ये ते म्हणाले की असं होतं तसं होतं. तर त्यांच्याकडेच सूत्र नावाची जी गोष्ट आहे ना ती सगळीकडे असते आणि ती कुठून तरी काहीतरी अशा गोष्टी घेतात. आमच्याकडे खानदेशमध्ये एक म्हण आहे, वड्याचं तेल वांग्यावर टाकलं जातं, तशी गोष्ट केली जाते आहे. आता आम्हाला काही हे वाटत नाहीये जे आरोप करतायत महाविकास आघाडी, त्यांची आघाडीची बिघाडी किती होते ते त्यांनी बघावं. ते सोडून ते आमच्या पक्षामध्ये का सारखे ढवळाढवळ करतायत? आम्ही समर्थ आहोत आमच्या पक्षाला सांभाळायला, उभं करायला. अजितदादांच्या प्रेरणेनं त्याला पुन्हा एकदा त्यांचं महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करायला आम्ही समर्थ आहोत आणि त्याच्यासाठी प्राणपणाला लावू आणि त्या उभं करण्यासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत मेहनतीनं आम्ही पक्ष उभा करू. विद्याताई, आता सांगण्याची गरज नाही. जी विद्याताई, आता तरी उत्तर द्याल, कारण त्यांचा आता थेट रोख आपल्यापर्यंत आलेला आहे आणि त्यांनी केवळ आणि केवळ मविया म्हणून थांबलेल्या नाहीयेत. त्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेत की काही विरोधक ज्यांचा रोख तुमच्याकडे पवार गटाकडे आणि तुम्हाला चांगलं बघवत नाही म्हणे राष्ट्रवादीचं. नाही, मी असं म्हणाली की सकाळी जी प्रेस कॉन्फरन्स झाली, ज्याला तुम्ही सांगितलं आता की सकाळी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्या लोकांनी सांगितलं की राष्ट्रवादी पक्ष मोदी शाह चालवतात, त्यांच्याबद्दल मी म्हटलेली आहे. मी प्रेस कॉन्फरन्स ऐकली नाही, मला प्रेस कॉन्फरन्स माहिती नाही. तुम्ही आता जे बोललात म्हणजे त्याच्यावरतीच मी याचं उत्तर. अच्छा, थोडक्यात तुमचा आक्षेप संजय राऊतांविषयी दिसतोय. तुम्हाला नाव नाही घ्यायचंय पण मला अपरिहार्यपणे घ्यावं लागलं नाव.
प्रतिभाताई? मी प्रेस कॉन्फरन्स नाही ऐकली. जे कोणी बोलत ठीक असतील आहे, ते जे कोणी बोलत असतील. अगदी 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 चर्चेला पुढे नेण्याच्यासाठी विद्याताईंपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. विद्याताई, तुम्हाला असं वाटतं का की किमान मग संजय राऊतांनी मवियाची भूमिका मांडत असताना पवारांच्या बाबतीत, पवारांच्या एकूणच पक्षांच्या बाबत, मग तो अजित पवारांचा पक्ष असो की शरद पवारांचा असो, यावर बोलणं टाळावं? आता संजय राऊतांचा जर स्वभाव बघितला तर ते चौफेर बोलत असतात. म्हणजे त्यांनी काय बोलावं काय बोलू नये हे आपण सांगू शकत नाही. ते एक मुरलेले पत्रकार आहेत आणि त्यामुळे ते अशा प्रकारे बोलतात. ते बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले आहेत. बरं. त्यांनी काय बोलावं काय नाही बोलू हे काय त्यांना आपण बंधन घालू शकत नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याप्रमाणे ते आपले विचार प्रकट करत असतात. अत्यंत स्पष्टपणे प्रकट करत असतात. कधी कधी मला त्यांच्या जे विचार आहेत ते खूप म्हणजे असं वाटतं प्रत्येकाने एवढं स्पष्ट बोललं पाहिजे असंही वाटतं. परंतु आपण ते काय बोलले प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे आज तरी मी ऐकलेलं नाहीये आणि त्यामुळे मी ठीक आहे. त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं मला आपण बरोबर वाटत दोघी नाही. जणी आज बऱ्यापैकी सेफ खेळताय. मला एक प्रश्न आता प्रतिभाताईंपर्यंत घेऊन जावा लागेल. प्रतिभाताई, मोदी शहा तुमचा पक्ष चालवतात का? आमचा पक्ष यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं, स्वर्गीय अजितदादांच्या प्रेरणेनं, त्यांनी दिलेल्या महाराष्ट्राचं जे स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे त्यानं, आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वामध्ये चालतो. आणि आम्ही संघटितपणे महाराष्ट्रामधलं सर्व नेतृत्व आणि देशाचं नेतृत्व जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे ते आम्ही समर्थपणे आहोत. आमचा पक्ष दुसरा कोणीही चालवत नाही. आणि ज्यांना कोणी हे स्वप्न बघतायत त्यांचं स्वप्न, त्यांनी स्वप्नाच्या दुनियेतच राहावं आणि त्यांनी आमच्या पक्षाकडेच बघत ठीक आहे. राहावं. एक आणखी खुलासा करा. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, विद्याताईंपर्यंत आपल्याला पोहोचायला काही तांत्रिक अडचणी येत आहेत म्हणून थोडासा वेळ आणखी तुम्हाला मिळतो आहे. जर तुमचा पक्ष मोदी शहा चालवत नसतील आणि तुमचा पक्ष यशवंतरावांच्याच घालून दिलेल्या वाटचालीच्या अनुसार पुढे सरकत असेल, सुनेत्रा पवारच तो पक्ष हाकत असतील, तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याकडच्या जुन्या पदांना अद्याप त्यांना का देण्यात नाही आलं? बघा, वहिनींनी त्या दिवशी पण स्पष्टपणे सांगितलेलं होतं की त्या तांत्रिक अडचणीमुळे काही गोष्टी झालेल्या आहेत, त्याची दुरुस्ती करणं हे राष्ट्रीय अध्यक्ष ठरवतील. आणि आम्ही सुनील तटकरे साहेबांनी, प्रफुल्ल पटेल साहेबांसह आम्ही सर्वांनी हे पूर्ण अधिकार वहिनी साहेबांना दिलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे संयम आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेनं आणि महाराष्ट्रामधल्या आमच्या विरोधकांनी याच्याबद्दल संयम ठेवावा. आमच्याकडे संयम आहे, तुम्ही संयम ठेवा. आपण विद्याताईंना एकदा फक्त विचारून घेऊयात की माझा आवाज नीट येतोय का आणि त्या उत्तर देऊ शकणार आहेत का? विद्याताई, पुढचा प्रश्न आपल्यापर्यंत आणायचा होता. आवाज येतोय? आम्हाला जरा आवाज कमी झालाय माझं हे. जी, पण आता मी प्रश्न विचारतो आपल्याला. माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचेल असं वाटतंय. आम्हाला एक प्रश्न आता नवीन घ्यायचा या चर्चेमध्ये, कारण ही सगळी चर्चा आपण दोघींनी आपापल्या पद्धतीने एका मर्यादित क्षेत्रामध्ये आणून ठेवल्यामुळे आता मला थोडासा विषय सुद्धा बदलावा लागतो आहे. आणि तो असा आहे, आज एक अशी चर्चा अचानक आली आहे विद्याताई की म्हणे मोदींसोबत जाण्याच्यासाठी पवार गटातली दुसरी फळी सक्रिय झालेली आहे. नाही, आता सध्याचं राजकीय वातावरण जर बघितलं आणि ज्या प्रकारे या पक्षातनं त्या पक्षात खासदार आमदार सगळे जात आहेत, त्यामुळे कोण काय करेल केव्हा काय करेल याचा आता काही आपल्याला ठामपणे आपल्याला सांगता येत नाही. आता सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर इतक्या मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की तुम्ही आज जर म्हणाल की काही पक्षाचे लोक तिकडे जाणार आहेत किंवा काय, परंतु हे आपण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. जसं आपण IPL मध्ये बघतो की खेळाडूंची आणि किंमत ठरवली जाते, तशी आता आमदार आणि खासदारांची पण मला वाटतं किंमत ठरवावी लागेल. कोण कुठे केव्हा काय जाईल हे आता कोणालाच सांगता येणार नाही. तुम्हाला, मला आणि कोणालाही सांगता येणार पण नाही. विद्याताई अत्यंत गुपितपणे सिक्रेटली चालतात, त्याच्यावर आपण चर्चा करणं मला वाटतं व्यर्थ आहे. नाही, पण एका अर्थानं तुम्ही जे सांगता आहात त्याद्वारे आमच्या बातमीला, आमच्या माहितीला पुष्टीच मिळतीये
की तुमच्याकडे काही ना काहीतरी शिजू लागलेलं आहे आणि जे तुम्हाला असह्य होत आहे, तुम्हाला पटत नाही आहे, तुमच्या नेतृत्वाच्या विचारधारेच्या वेगळ्या विचारधारेपर्यंत जाऊ पाहतायत काही लोक? नाही, आपल्याला पटायचा न पटायचा सवालच नाहीये ना. त्यामुळे जो तो प्रत्येकाला जे फायद्याचं आहे ते बघतो आणि सत्ताधाऱ्यांकडे ओढा जास्ती आहे. जिथे गुळ तिकडे मुंगळे बघायला मिळतात. त्याप्रमाणे हल्ली सत्तेचं राजकारण चालू आहे, हे आपण बघतोय. बिलकुल प्रतिभाताई, आपल्यापर्यंत मला वाटतं विद्याताई जे बोलले आहेत ते ऐकायला आलेलं असेल. पटकन सांगा, हा पक्षही जर समजा एनडीएत आला तर स्वतंत्र म्हणून टिकून राहील का इतर काही प्रस्ताव तयार आहेत विलिनीकरणाचे वगैरे? मला याच्याबद्दलची फारशी माहिती नाहीये, कारण ते राष्ट्रीय लेवलवरती त्याच्याबद्दलची चर्चा होईल. मला याच्याबद्दल काही कल्पना नाहीये. पण महायुतीमध्ये कुठलाही नवीन घटक आला आणि सगळ्या महाराष्ट्रामधल्या सर्व पक्षांनी जर त्याला मान्यता दिली तर आम्ही त्याचं स्वागत करू. आताच्या घडीला तुम्हाला असं वाटतं की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी या नव्या पक्षाचंही तितक्याच दिलखुलासपणे स्वागत एनडीए मध्ये करावं मोदींच्या सोबत जर शरद पवार यायला तयार झाले तर? कोणी यायला तयार झालं आणि सर्व महायुतीमधल्या सर्व पक्षांनी त्याला सहमती दिली तर कोणाचंही स्वागत करावं. पवार साहेबांचा प्रश्नच येत नाही, कोणाचंही स्वागत करावं. जर महायुतीमधल्या सर्व पक्षांनी सर्व सहमतीनं जर एखादा नवीन पक्ष येत असेल आणि महायुतीचा घटक होत असेल तर त्याला आम्ही रोखणारे कोण आणि स्वागत का नाही करायचं? तुमच्या पक्षात सध्याच्या घडीला पार्थ आणि जय या दोघांच्या बद्दलची स्वीकार्यता किती स्तरापर्यंतची आहे आपल्याला विचार? पार्थ पवार, जय पवार हे महाराष्ट्रामध्ये स्वतः प्रूव्ह करतायत. ते म्हणत नाहीयेत की मी तुमचा नेता. बर, आमच्या राष्ट्रीय नेत्या सुमित्रा पवार आहेत आणि त्यांची स्वीकार्यता ही पूर्ण पक्षामध्ये 100% आहे. त्यामुळे हळूहळू तेही स्वतःला प्रूव्ह करतील. जयदादा बारामतीमध्ये काम करतायत, पार्थदादा दिल्ली बघतायत. हळूहळू त्यांच्याबद्दलचं वातावरण निर्मिती होईल आणि लोकांना होईल. पण अजितदादांची मुलं म्हणून त्यांच्यावरती आम्ही सगळे नितांत प्रेम करतो आणि त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अत्यंत नितांत असं वाटतं की भविष्यामध्ये त्यांनी राजकीय दृष्ट्या आपलं नेतृत्व प्रस्थापित करत महाराष्ट्रावरती राज्य करा. पार्थ पवार, तुम्ही आत्ताच म्हणालात ते दिल्लीचं राजकारण पाहतात, दिल्लीतील घडामोडी पक्षाच्या अनुषंगानं हाताळतात. मग त्यांना सच्चिदानंद सिंग असं काही करतायत हे लक्षात नाही आलं? माझी आणि त्यांची भेट झाली नाहीये. मी नक्की विचारेल भेट झाल्यानंतर त्यांना. मला आता माहिती नाही, खरंच माहिती नाही. बर, आपण असं म्हणताय की आपण त्यांना विचारणार आहात. एक प्रवक्ता या नात्यानं आपण त्याची माहिती घेऊन आमच्यापर्यंत पोहोचवाल. विद्याताई, आपल्याला काही मुद्दा मांडायचा असं दिसतंय, बोला विद्याताई. नाही, मला तुम्ही आता मगाशी जे म्हणाले की पवार साहेब तिकडे जाण्याची शक्यता, तसं जे विधान केलं ते चुकीचं आहे. पवार साहेबांच्या बद्दल 100% आपण सांगू शकतो की ते इकडे महाविकास आघाडी बरोबर आणि दिल्लीला इंडिया आघाडी बरोबर आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आता आपण अशा चर्चा करणं हे बरोबर मला वाटत नाही. मग आत्ताच्या घडीला एक प्रश्न पटकन विचारतो आणि त्याचं उत्तर विद्याताई आपल्यालाच द्यायचं आहे की मग पवार गट किंवा त्या पवार गटातले काही जण मोदींसोबत जाण्याची चर्चा सुरू कुठून होते? मला प्रश्न नाही ऐकू आला नीट. जी मोदी गटात म्हणजे मोदींच्या सोबत पवार गटातले काही नेते जातील याची चर्चा सुरू कुठून होते विद्याताई? मी तुम्हाला मगाशीच म्हणाली, कोण कुठल्या पक्षात केव्हा जाईल चर्चा तर चालूच असतात. मग आता मध्ये जे 6 खासदार गेले त्याच्या चर्चा अनेक दिवस चालू होत्या आणि प्रत्यक्षात ते गेले तेव्हा आपण म्हणालो की ते गेले. आता सत्ता आणि पैसा याचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात होतो की कोण इकडून तिकडे कधी जाईल हे सांगता येत नाही. पण आमचे खासदार म्हणजे सुप्रियाताई सुळे आणि सगळेजण जे आहेत ते एकत्र आहेत आणि ते शरद पवार साहेबांचा पक्ष असल्यामुळे ते आमच्या बरोबर आहेत असं पूर्णपणे खात्री आहे आम्हाला. त्यामुळे त्याच्याविषयी शंका घेणं हे बरोबर नाही. मग आता चर्चेच्या निमित्तानं एक प्रश्न पटकन आपल्यासोबत असलेल्या प्रतिभाताई शिंदे आपल्यासाठी आहे. वेळेची मर्यादा आहे, चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे. सच्चिदानंद सिंग यांच्यावर आतापर्यंत कुठली कारवाई झाली नाही? नोटीस त्यांची आत्ता आलेली आहे आणि त्या नोटीसच्या नंतर त्याच्यावरती बाबतीत मला अजून माहिती नाही, खरंच माहिती नाही मला काय कार्यवाही झाली.
मला माफ करा, मी याच्याबद्दल फारशी कल्पना मला नाहीये कुठली कार्यवाही झाली, पण एखाद्याला नोटीस पाठवली की लगेच कार्यवाही का करायची? त्याच्यावरती बघतील आधी सगळं कायदेशीर बाबी आहेत, त्याच्या संदर्भातले सगळे आहेत, आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्ही आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेमध्ये जे ज्या पद्धतीनं नमूद केलेलं आहे, अकस्मात दादांच्या मृत्यूनंतर काय केलं पाहिजे असं झाल्यानंतर जे घटनेमध्ये आहे त्या पद्धतीची प्रक्रिया सर्व पूर्ण करत, आणि एवढंच नव्हे तर त्या ज्या दिवशी वैरींची निवड झाली त्या दिवशी जी घोषणा समोर आली, अजितदादाची सावली आणि राष्ट्रवादीची माऊली असं म्हणत जी घोषणा समोर आली, तर आम्ही सर्वांनी बिनदिक्तपणे सुनेत्रा वहिनींना आमचा नेता मानलेला आहे, त्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आणि ती प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आमच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं नियमांमध्ये आहे त्या पद्धतीनं आम्ही केलेली आहे. बिलकुल, चर्चेला वेळेची मर्यादा आहे आणि मी या निमित्तानं आपल्या दोघींनाही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद देतो. या लक्षवेधीच्या भागात तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.